राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना धक्का। निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, तर निकालांना जबाबदारी आणखी वाढली। अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात। सुप्रिया सुळेंची टीका। जे शिवसेनेबाबत केलं तेच आमच्याबाबत। आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाचा फटाके फोडून जल्लोष, तर पक्ष संघटना आणि वाढीसाठी काम करा। अजित पवारांच्या सूचना। रत्नागिरीहून मुंबईला येणारी खासगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली। विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले। गेटवे ऑफ इंडियाजवळ संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ। संशयित बोटीसह 3 मच्छीमार पोलिसांच्या ताब्यात। ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात आजही सुनावणी। सकाळी 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात। लोकांच्या आरोग्यापुढे प्रकल्प बंद करण्याची वेळ आली तर मागे पुढे पाहणार नाही। हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट इशारा। प्रकल्पांमुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्याप्रकरणी सुनावणी। आज राज्यसभेत पंतप्रधान मोदींचं संबोधन। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर चर्चेला उत्तर देणार। काँग्रेसचा सगळ्याच विरोधकांवर निशाणा साधण्याची शक्यता। भारताची अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक। भारताची यजमान दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सनी मात। बीडचा सचिन धस आणि उदय सहारनची 171 धावांची भागीदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।